राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। देशामध्ये आणि राज्यामध्ये दोन घडामोडी घडलेल्या आहेत। त्या काय घडामोडी आहेत? मेलो तरी चालेल, मला गोळ्या घाला, मला जेलमध्ये टाका, तरी पण मी माझ्या हिमतीवरती किंवा मी माझ्या शब्दावरती ठाम आहे। मी आंदोलनाला बसणार, हे शब्द आहेत मनोज जरांगेंचं। ही राज्यातली घटना घडली। दुसरी देशामध्ये घटना अशी घडली की NDA संघटनाची म्हणजे भाजप वगैरे भाजप आणि इतर पक्षांची आज सर्वदलीय बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी यांना संसदेचं नेते म्हणून किंवा पंतप्रधान पदासाठी सगळ्यांनी सर्वमत दिलेलं आहे। त्यामुळं नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान बनण्याचा मार्ग हा जवळपास निश्चित झालेला आहे। त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की चंद्रबाबू नायडू असतील, नितीश कुमार असतील, पवन कल्याण असतील किंवा आपले मांझी असतील, तर ह्या सगळ्या आणि एकनाथ शिंदे साहेब तिथे आपले उपस्थित होते। ह्या सगळ्या लोकांनी नरेंद्र मोदी यांना बिनशर्त म्हणजे जे काय त्यांच्या इंटरनल असतील गोष्टी पण पाठिंबा हा दिलेला आहे। आणि आज नरेंद्र मोदी आणि त्यांचं पूर्ण संघटन किंवा त्यांचं एक टीम ही राष्ट्रपतींना सरकार बनवण्यासाठी एक शिफारस देणारे पत्र देणारे। आणि मला वाटतंय की उद्या शक्यता अशी आहे की उद्या किंवा 9 तारखेला, मला तर वाटत नाही 9 तारखेला, उद्याच असेल किंवा 9 तारखेला असू शकतं। 9 तारखेला नरेंद्र मोदी यांचा तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाचा शपथविधी आहे। ठीक आहे, ही झाली देशातली घटना। आता मनोज जरांगे पाटील, तुम्हाला माहिती आहे की मराठा आरक्षणासाठी त्यांना ओळखलं जातं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी पूर्ण लोकसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण रान पेटवून टाकलेलं। पण तुम्हाला एक दोन गोष्टी मी तुम्हाला कन्फ्युजन क्लिअर करतो। मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसत आहेत की आम्हाला मराठ्यांना आरक्षण द्या। आचारसंहिता ही संपलेली आहे आणि आचारसंहिता संपल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसतात। पण मनोज जरांगे पाटलांवरती असे आरोप झालेत पाठीमागच्या ह्या आता निवडणुकांमध्ये की या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार होतं आणि महायुतीच्या सरकार असताना की महायुतीच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे, बऱ्याचशा उमेदवारांना। आणि असं आकलन काढलं जाते की जिथं जिथं महायुतीच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे तिथे तिथं मराठ्यांची संख्या जास्त होती किंवा मराठा मतदान महायुतीच्या उमेदवाराला मिळालं नाही आहे, तर त्याच्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला असं आकलन काढलं जाते। पण खरंच मनोज जरांगे पाटलांवरती देखील खूप आरोप झाले। जे निवडून आले त्यांनी देखील आरोप केले की आम्हाला मनोज जरांगे पाटलांचं समर्थन मिळालं, मनोज जरांगे पाटलांची आम्हाला मदत झाली। बीडमधूनच ही गोष्ट बाहेर पडली होती। तर बजरंग सोनवणे बीडचे नवनिर्वाचित खासदार ते स्वतः बोलले की मला माझ्या विजयासाठी मनोज जरांगे पाटलांची खूप मोठी मदत झाली। मित्रांनो, ही एक आरोप आहे। ह्या आरोपाच्या पाठीमागे काय तथ्य वगैरे ते तर नंतर मीडियावाले वगैरे शोधतीलच। परंतु मनोज जरांगे पाटलांवरती जर असे आरोप होत असतील आणि जर ते पुन्हा आरक्षणासाठी उपोषणाला बसत असतील तर मनोज जरांगे पाटलांना अशी एक भीती आहे की सरकार हे आरोप उपोषण दडपण्यासाठी माझ्यावरती गोळीबार करू शकतं किंवा मला जेलमध्ये टाकू शकतं। तर त्यासाठी ते अगोदरच सरकारला चॅलेंज करतात वगैरे। ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीमागे तुमचं मत काय? तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे पाटलांनी महायुतीच्या उमेदवारांना पाडण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना समर्थन दिलं आहे का? आणि इंटरनल म्हणजे अंतर्गत महाविकास आघाडीचं आणि मनोज जरांगे पाटलांचं काही कनेक्शन आहे का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला नक्की कमेंट करून सांगा। आणि जर उद्या मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले तर सरकार त्यांच्यावरती कारवाई करेल आणि जर सरकारने कारवाई केली तर ती योग्य असेल का, हे तुम्ही मला कमेंट करून सांगा। जय शिवराय, जय मल्हार।